मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली निघाली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्नेहिल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्नेहिल, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे, काय वातावरण आहे त्या ठिकाणी? अगदी प्राची, आपण बघू शकतो की वातावरण म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरचा असा खरं तर हा टप्पा आहे पूर्ण रोड शोचा। पण या 2.5 ते 3 किलोमीटरच्या रोड शोवर आपण बघतोय की जवळजवळ या टप्प्यापेक्षा पण जास्त लोक या ठिकाणी मोदींना बघण्यासाठी म्हणून आलेले आहेत। मोदींचा हा मुंबईतला हा रोड शो बघितल्यानंतर आपण बघू शकतो की वातावरण जे ते पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय, कारण भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील इथं या सगळ्या रोड शोची तयारी मोठ्या प्रमाणात करत होते। आणि आज हा रोड शोचा जो टप्पा निवडला गेला आहे तो घाटकोपरचा हा सगळा भाग, जिथं मराठी आणि गुजराती बहुल हा सगळा भाग आहे। हिंदू वोटर्स खरं तर या सगळ्या भागामध्ये जास्त आहेत आणि तिथे किती मोठ्या प्रमाणात मोदींचा या रोड शोला प्रतिसाद मिळतोय त्याची देखील ही दृश्य आपण आता बघतोय। सोबतच फक्त भाजपचेच कार्यकर्ते नव्हे तर इथे शिवसेना, शिंदे गट यांचा देखील हा बालेकिल्ला मानला जातो हा सगळा परिसर। आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेनं देखील मोदींचा रोड शो यशस्वी करण्यासाठी गर्दी केली होती। जवळजवळ मोदींच्या 19 सभा आपल्याला माहिती आहे की राज्यात झालेल्या आहेत आणि हा रोड शो तसा बघायला गेलं की हा पहिला रोड शो आहे मुंबईमध्ये जो झालाय। म्हणजे मुंबईचे जे 6 मतदारसंघ आहेत लोकसभेचे त्याच्यावर भाजपनं पूर्णपणे फोकस केलं आणि म्हणूनच आपण बघतोय की या रोड शोला कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली होती। आणि आपल्याला माहिती आहे की या भागातून जो रस्ता, हा जो LBSचा जो मार्ग आहे, लाल बहादूर शास्त्री मार्ग, हा पूर्व द्रुतगती मार्गाला पर्यायी मार्ग असल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, परंतु प्रशासनानं देखील ही सगळी वाहतूक जी ती थांबवली आणि या रोड शोला म्हणजे जेव्हा मोदी इथे आले त्यानंतर जे वातावरण होतं ते अगदी बदललेलं दिसतंय। प्रशासनाचे अथक प्रयत्न आहेत, पोलिसांचे खरं तर बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात इथं होता आणि सगळी वाहतूक थांबवून ही सगळी वाहतूक दुसऱ्या मार्गानं सुरू करणं किंवा सोडणं, त्यातच परवा झालेली दुर्घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील हा रोड शो यशस्वी करणं हे देखील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने देखील एक महत्वाचं होतं। कारण सर्वोच्च नेते भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज हा 2.5 ते 3 किलोमीटरचा जो सगळा टप्पा आहे रोड शोचा त्याला बघितल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पर्यंत भाजपचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते इथं आहेत असं दिसतंय। आणि या रोड शोला तुफान आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला असं म्हटलं तर कदापि ते चुकीचं ठरणार नाही। नक्कीच स्नेहिल, आपण पाहतोय या क्षणाला मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित आहेत। मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे तो की अजित पवार या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, तर त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे? अगदी प्राची, तसं बघायला गेलं तर या ज्या मतदारसंघावर भाजपनं आणि महायुतीने पूर्णपणे फोकस केलेला आहे 6 पैकी दक्षिण मुंबई सोडली तर मात्र ज्या मुंबईतले इतर मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये उत्तर असेल, उत्तर पश्चिम असेल किंवा उत्तर पूर्व मिहिरकोटेच्या उत्तर मध्य असेल, दक्षिण मध्य असेल, या भागामध्ये खरं तर हे जे मतदारसंघ आहेत इथे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे। आणि जो मिहिरकोटेच्यांचा उत्तर पूर्व मतदारसंघ आहे तो मुख्य मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद फक्त संजय दिना पाटलांच्या रूपानं होती, परंतु आपल्याला माहिती आहे की संजय दिना पाटील हे शिवसेनेत गेलेत, त्यामुळे तशा अर्थानं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचा या भागामध्ये फार काही प्राबल्य आहे असं आतापर्यंतच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसलेलं नाही। त्यामुळे अजित पवार दुसरीकडे कुठेतरी प्रचार करत असू शकतात, परंतु इथं भाजप आणि शिवसेना, शिंदे गटाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे। आणि या रोड शोच्या माध्यमातून जवळजवळ भाजपनं किंवा महायुतीने 5ही जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांवर 20 तारखेला जे मतदान होईल त्या दृष्टीनं तयारी केल्याचं दिसलेलं आहे। कारण या भागामध्ये, या रोड शोच्या भागामध्ये हा घाटकोपर जो आहे हा अतिशय चिंचोळा खरं तर हा रस्ता म्हणावा लागेल, तरी देखील या रस्त्यावर फोकस करणं हे फार महत्वाचं होतं भाजपच्या दृष्टीनं। कारण भाजपने त्या पद्धतीनं तयारी केली होती की या मतदारसंघातून जरी मोदी गेले, या रोड शो जरी केला तरी त्याचे परिणाम हे 6 मतदारसंघामध्ये होऊ शकतात। दक्षिण मतदारसंघ जो आहे मुंबईचा तो सोडला तर, त्याच्यामुळे पियुष गोयल यांना देखील या रोड शोचा फायदा होणार आहे, रवींद्र भायकरांना देखील फायदा होईल, मिहिरकोटेच्या यांच्यासाठी म्हणून खरं तर खूप फायदा होऊ शकतो।
कारण त्यांच्या एकंदरीतच लोकसभेची रचना पाहिल्यानंतर घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या दोनही भागामध्ये गुजराती बहुल मतदार जे ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे मोदींना बघून सगळं वातावरण जे ते इथं बदलू शकतं.